दुसरी बातमी जालन्याहून शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजप विरोधात खदखद व्यक्त केली आहे। भाजपला एकला चलोरीची हौस आली आहे, मात्र त्यांनी कोणालाही कमी लेखू नये असं खोतकरांनी म्हटलंय। तर भाजपला कोणाचीही गरज राहिलेली नाही असंच त्यांच्या वागण्यावरून वाटतंय असंही खोतकरांनी म्हटलंय। आपल्याबरोबर शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आहेत। खोतकर साहेब, खरं तर हा प्रवेशाची फार पूर्वीपासून चर्चा होती। तुम्हाला असं वाटतं की या प्रवेशामुळे काही बदल घडणार येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत? 100% आणि भास्कररावजी आंबेडकर एक स्वच्छ प्रतिमेचा आणि जनाधार असणारा नेता या ठिकाणी आहे। गेली 45 वर्ष आम्ही सोबत काम करतो। 45 वर्ष आम्ही सोबत सर्व योजनांवरती आम्ही एकत्र मिळून काम केलेलं आहे। एक चांगला वर्ग त्यांच्या विचाराशी जोडला गेलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की 100% याचा परिणाम येणाऱ्या महानगरपालिकेवर पॉझिटिव्हली या ठिकाणी पाहायला मिळेल। एक प्रश्न आहे की तुमच्या मित्र पक्षाचं आणि तुमचं नेमकं काय चाललंय? म्हणजे महानगरपालिकेमध्ये युती होईल का, जिल्हा परिषदेमध्ये युती होईल का? आता नगरपालिका आहेत वेगवेगळ्या तालुक्यातल्या सगळ्या, तिथं नेमकं काय चालू आहे सध्या? कधी कधी काय असतं माहिती का, झाड थोडंसं मोठं झालं ना तर खालच्या लोकांना ते विसरत असतं। अशीच काही अवस्था मला मित्रांची झालेली अशी वाटते। त्यांना वाटतं की आता फार काही आम्ही मोठे झालो लोकांनी वगैरे वगैरे, पण मला असं वाटतं की हे सर्व पाची बोटं एक साथ असेल तर ताकद मोठी वाढते। पण त्यांना आता एकला चरोची हौस या ठिकाणी आलेली, एकला चरोची घोषणा त्यांनी केलेली आहे, त्यांना लख लाभ येते। पण काही विशिष्ट हेतू घेऊन काही वरिष्ठ नेते होऊ देत नाहीत का युती? जागोजाग हेच दिसते का? शिवसेनेच्या लोकांना हा सामना करावा लागतो का? नाही, मला तरी आता हल्ली आता असंच वाटू लागलेलं आहे। मी बघा, भास्कर दानवेंना पत्र दिलं, मी नारायण कुचेंना पत्र दिलं, मी रावसाहेब दानवेंना भेटलो। या सर्वांना मी भेटून सांगितलं की युतीच्या संदर्भात काहीतरी प्रस्ताव, चला ठीक आहे, नाही पटणार तुमचं आमचं प्रस्ताव, पण तुम्ही प्रस्तावाची देवाणघेवाण तर व्हायला पाहिजे होती ना। तीही देवाणघेवाण या ठिकाणी होऊ शकली नाही। म्हणजे याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये या संदर्भाने काहीही करायच्या संदर्भातल्या मला हालचाली दिसत नाही। त्यामुळं त्यांच्या मनात नाही। ठीक है, बघू, घोडा मैदान आगे देखेंगे, हम भी कुछ कम नाही। भाजप सोबत आली तर सोबत, नसेल तर भाजप सोडू। आम्ही राजकीय पक्ष आहेत, आम्ही काय धर्मार्थ थोडीच काही खोडलं तिथं। आम्ही आमचा पक्ष, आम्हाला घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिलेला आहे। राज्य ते जालन्यापर्यंत काहीशी भाजप नेत्यांची आडकाठी युतीबाबत होत असल्याचे देखील त्यांनी संकेत दिले। रवी मुंडे, एबीपी माझा, जालना।